नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतके लाखो विद्यार्थी हे एमपीएससी एग्जामसाठी तयारी करतायत। मग या एमपीएससी मध्ये नेमकं पुढे जाऊन प्रोसेस कशा होतात तर हे पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। हा टॉपिक सध्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये आलाय, विवादामध्ये चर्चा सुरू आहे की आयोगाने अशा प्रकारचे नियम बनवले पाहिजेत किंवा जे काही अधिकारी ऑलरेडी एग्जाम पास होऊन अधिकारी झाले होते आणि परत ते एग्जाम देत आहेत, परत त्याच पदाशी संबंधित पोस्ट पण मिळवत आहेत। मग यामुळे नेमके इतरांच्या हक्कांचं काय होतंय तर याविषयी थोडी चर्चा सुरू आहे, त्याविषयी आपण अगदी सखोलपणे बोलूयात। माझं पर्सनल ओपिनियन सुद्धा यावरती मी व्यक्त करणारच आहे आणि तुम्ही सुद्धा स्वतःचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये मांडताना थोड्या भाषेची मर्यादा राखा, ठीक आहे। आता हा विषय चर्चेमध्ये कुठून आला तर आयोगाकडून 2019च्या एग्जामसाठीचा निकाल लागलेला, त्यामध्ये असं दिसून आलंय की बरेचसे जण ऑलरेडी पदांवरती होते, ते परीक्षा पुढच्या वर्षी पास झाले किंवा त्यांनी परत एकदा एग्जाम दिली, परत एकदा ते पास झाले आणि पुन्हा एकदा ते त्याच पदावरती रुजू होत आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती समजा डेप्युटी कलेक्टर असेल आणि तो ऑलरेडी 2 वर्षांपासून कार्यरत आहे, परत एकदा तो परीक्षा देतोय, परत एकदा पास झाल्यानंतर पुन्हा एकदा डेप्युटी कलेक्टरच पदावरती जातोय। तर यामुळे हा विषय थोडा चर्चेमध्ये आलाय। सकाळ न्यूजपेपरमध्ये हे एक आर्टिकल आलंय, डबल एमपीएससी उमेदवारांमुळे भंगले अनेकांचे स्वप्न, नेमकं प्रकरण काय आहे असं त्यांनी क्वेश्चन मार्क टाकलाय। ते असं म्हणतात की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी झालेला उमेदवार पुन्हा परीक्षा देतो आणि रँकमध्ये येतो, ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असली तरी इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे। कारण डबल एमपीएससी उमेदवार ही नोकरी स्वीकारत नाहीत, पण त्यांच्यामुळे इतर विद्यार्थी कट ऑफच्या यादीतून बाहेर फेकले गेले असल्याने त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगले। तर असं एक आर्टिकल आलंय, तर यामुळे हा सगळा विषय चर्चेमध्ये आहे। आता जर तुम्ही एमपीएससीचा लोगो बघितला असेल ना तर तुम्हाला लगेचच त्यांचं ब्रीदवाक्य सुद्धा आठवल। त्यांचं ब्रीदवाक्य असं आहे की स्वसुख निरभिलाष खिद्यते लोकहितव। आता हे जे संस्कृत मधलं पद आहे ना तर ते कवी कालिदास यांनी लिहिलेलं आहे। याचा अर्थ खूप छान आहे। याचा अर्थ असा आहे की स्व, आता याला थोडं फोड करूयात आपण। स्वसुख म्हणजे स्व म्हणजे स्वतः, सुख म्हणजे हॅपीनेस किंवा आनंद, निर म्हणजे नाही, भिलाषः म्हणजे अभिलाषः, अभिलाषा म्हणजे काय तर ग्रीड। आता मी तुम्हाला याचा अर्थच डायरेक्टली सांगतो। असा अर्थ होतोय की आपण सेल्फलेस पद्धतीमध्ये इतरांसाठी आपण सेल्फलेसली काम केलं पाहिजे आणि आपण या संदर्भात कुठल्याही एक्सपेक्टेशन्स ठेवल्या नाहीत पाहिजे। तर असा अगदी ढोबळमानाने त्याचा अर्थ होतो। अगदीच शब्दशः काढायचं झाला ना तर इतर लोक हेतो असं सुद्धा आहे। लोक म्हणजे नागरिक, हेतो म्हणजे त्यांच्या बेनिफिटसाठी। तर याचा जर अगदीच अर्थ काढला तर असं सुद्धा होईल की आपण स्वतःचे सुख विसरून त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं ग्रीड न ठेवता अगदी निस्वार्थपणे लोकांच्या सेवेसाठी आपण तत्पर असलो पाहिजे, त्यांच्या कम्फर्टसाठी, त्यांच्या हॅपीनेससाठी आपण तत्पर असलो पाहिजे। तर असा हा अर्थ होतो या एमपीएससीच्या लोगो मधल्या वाक्यांचा, ठीक आहे। मग आता तुम्हाला सुद्धा काही गोष्टी समजतील ऑटोमॅटिक की जर असा एखादा कोणी पर्सन असेल की जो ऑलरेडी अधिकारी आहे, सेम पदावरती डेप्युटी कलेक्टर आहे, त्याच्या पुढे तर एमपीएससी कडून जर एक्झाम घेतली गेली तर त्याच्या पुढचं पद तरी कलेक्टर तरी त्याला बनवता येणार नाही ना, डेप्युटी कलेक्टरच राहणार आहे। तर त्या व्यक्तीने या लोगोचा जरी इम्प्लिमेंट केलं स्वतःच्या लाईफमध्ये तरी सुद्धा त्याला एक्झाम देण्याची गरज पडणार नाही। त्याला असं वाटणार नाही की आपण एक्झाम द्यावी, कारण असं जरी एमपीएससीच्या कुठल्या रूल बुक्समध्ये नाही आहे की तुम्ही एक्झाम नाही देऊ शकत किंवा एमपीएससीने आत्तापर्यंत कुठे मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्ही जर हे पद मिळवलं असेल तर आता तुम्हाला एक्झाम देता येणार नाही। जसं यूपीएससीने ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही जर IAS असाल किंवा IFS असाल, इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये असाल किंवा IAS जर असाल तर तुम्हाला यूपीएससी एक्झामला अलाउ करणार नाही। त्यानंतर मग तुम्हाला स्वतःच्या एज क्रायटेरिया वगैरे पण बघावा लागतो। तर असं यूपीएससीचं तरी मत आहे की ते लोक अलाउ करत नाहीत। त्याचबरोबर वेटिंग लिस्ट पण ते लावतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर ते पद घेण्यासाठी नकार दिला किंवा एखाद्या व्यक्तीला जॉईन करता आलं नाही तर पुढच्या व्यक्तींना किंवा पुढचे जे वेटिंग लिस्टमध्ये असतात त्यांना तो चान्स दिला जातो। तर तसा प्रकार तर ह्या लूप होल्समुळे एमपीएससीने आत्तापर्यंत केलेलं नाही। म्हणजे एमपीएससीच्या मे बी लक्षात आलं असणार आहे, पण ते एमपीएससी त्यावरती चर्चा नाही करत आहे, ठीक आहे। एमपीएससी चर्चा नाही करत आहे, पण ॲटलिस्ट जे अधिकारी होत आहेत त्यांना जर हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवायचं असेल तर ॲटलिस्ट त्यांनी एक्झाम तरी नाहीत द्याव्या, आणि जर द्यायचीच असेल तर डेप्युटी कलेक्टर जर ऑलरेडी झाला आहे तर मग नायब तहसीलदार पद घ्या पुढच्या वर्षी एक्झाम पास होऊन। पण असं कशासाठी की एकच व्यक्तीने 2दा परीक्षा द्यायच्या, 2दा पास होऊन दाखवायचं, 2दा पेपरमध्ये नाव पाहिजे, म्हणजे असं तर ग्रीड नसेल ना त्यांचं। यावरती मग सकाळने आणखीन बरेचसे आर्टिकल्स लिहिलेत। यामध्ये मग एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर असं म्हणतायत की 420 जणांच्या यादीत 7 ते 8 जण आत्ताच राज्यसेवेत अधिकारी आहेत, त्यांना पुन्हा तेच पद मिळाले आहे। त्यामुळे इतर 14 ते 15 उमेदवारांची अधिकारी होण्याची संधी हुकली आहे।
अधिकाऱ्याने त्याला मिळालेल्या पदाच्या वरच्या पदासाठी नक्कीच परीक्षा द्याव्या, पण त्याच पदाला पुन्हा पसंतीक्रम देण्यास बंदी असावी. तसेच हे अधिकारी पूर्वीची नोकरी सोडून नव्याने नोकरीत येणार नसल्याने ही पदे पुन्हा रिक्त राहतात. यामुळे आमचा हक्क डावलला जात आहे. त्यासाठी प्रतीक्षा यादीची पद्धत एमपीएससीने सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर अगदी योग्य मागणी आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉक्टर सुशील बारी तर हे सुद्धा असंच म्हणतात की यूपीएससी प्रमाणे एमपीएससीलाही प्रतीक्षा यादी असली पाहिजे. तर म्हणजे वेटिंग लिस्टबद्दल ते बोलतात. तर यस, करेक्ट आहे हे सुद्धा. आता हक्क डावलून हे होतंय का? तुमचा हक्क कुठेतरी डावलला जातोय का? आता यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे माझेच आधीचे कलिग होते, अजिंक्य, स्वप्नील आणि श्वेता. हे तिन्ही अधिकारी आहेत. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये अजिंक्य जो आहे तर तो डेप्युटी कलेक्टर आहे आणि स्वप्नील आणि श्वेता स्टील एक्झामचं प्रिपरेशन करतात असं कन्सिडर करा. अजिंक्यला ऑलरेडी डेप्युटी कलेक्टर ह्या पदावरती निवड झालेली आहे त्याची. तो ऑलरेडी 1 वर्षापासून 2 वर्षांपासून या पदावरती आहे. तरी तो काय करतोय, एमपीएससीची एक्झाम दरवर्षी देतोय किंवा यावर्षी त्यांनी दिली. आणि अजिंक्यला या परीक्षेमध्ये, या वर्षीच्या परीक्षेमध्ये समजा 575 गुण मिळाले. त्यानंतर स्वप्नील आहे, त्याला 560 गुण मिळालेत. आणि त्यानंतर श्वेता आहे की जिला 500 लेट्स से की 54 गुण मिळाले. आता समजा या वर्षीचा डेप्युटी कलेक्टर या पदासाठीचा कट ऑफ लागला 500 लेट्स से की 61 लागला, 561. ओके, मग यामध्ये काय होईल, अजिंक्यचा ऑलरेडी प्रेफरन्स होता, त्याला डेप्युटी कलेक्टर ऑलरेडी होता तो, आणि नंतरच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा डेप्युटी कलेक्टरच या पदासाठी त्यांनी प्रेफरन्स दिला आणि त्याला 575 गुण होते, त्याला मिळून गेलं पद. पण आता स्वप्नीलच्या केसमध्ये काय होईल, स्वप्नीलला डेप्युटी कलेक्टर पद मिळणार नाही आहे कारण त्याला 560 मार्क आहेत, 1 मार्क कमी आहे. तर डेप्युटी कलेक्टर पदासाठी तर स्वप्नील इलिजिबल नाही राहणार. आता लेट्स आहे की त्यांनी DYSP पद मिळवलं. DYSPचा कट ऑफ सेपरेटली लागला होता आणि तो होता 555. फॉर एक्झाम्पल देतोय मी हे सगळं. तर स्वप्नीलला तर DYSP हे पद मिळेल. मग आता श्वेताच्या बाबतीमध्ये काय होईल, तिने लेट्सचे एक प्रेफरन्स दिला होता डेप्युटी कलेक्टरचा, त्याच्यानंतर DYSPचा दिला होता. मग आता दोन्ही पदांचे कट ऑफ हाय गेलेले आहेत, त्याच्यामुळे श्वेता ही दोन्ही पदांसाठी इलिजिबल नाही आहे. मग त्यानंतर नायब तहसीलदार हे पद श्वेताला लेट्स की 554 गुण होते, त्याच्यामुळे ते पद मिळालं. मग आता यामुळे नेमकं काय झालं की जसं प्रत्येक समजा स्वप्नील हा डेप्युटी कलेक्टर व्हायला पाहिजे होता पण तो DYSP झाला, श्वेता सुद्धा DYSP व्हायला पाहिजे होती पण ती नायब तहसीलदार झाली. मग असंच काय होईल, खाली खाली जसं आपण जाऊ त्यावेळेस काय होईल, शेवटचे जे राहिलेले मुलं असतील, शेवटचे म्हणजे जे सध्या फॉर एक्झाम्पल लेट्स से की जे नायब तहसीलदार आहेत तर त्यांना पुढं कुठलं पदच अवेलेबल नाही झालं असं होईल. म्हणजे ते डिझर्व करत होते नायब तहसीलदार हे पद, ऑलरेडी ते डिझर्व करत होते त्याच्यावरचं पद, पण त्यांना ते मिळालं नाही, ते खाली ढकलले गेले असं होत. मग आता यामुळे नेमकं काय झालं की ही अशी लॉबी आली की जे ऑलरेडी अधिकारी आहेत त्यांनी एक्झाम्स दिल्या, ते पास झाले, आणि जे इतर जे होते की जे डिझर्व करत होते त्या वर्षीचं बेटर पोस्ट पण ते त्यांना मिळत गेलं नाही. मग ठीक आहे की स्वप्नीलला ॲटलिस्ट डेप्युटी कलेक्टर नाही मिळालं बट त्याला DYSP मिळालं. श्वेताला पण तसंच झालं, तिला DYSP नाही मिळालं बट नायब तहसीलदार मिळाला. पण अशांचा विचार करा की जे शेवटी राहिले होते ते तर वगळलेच जाणार आहेत. या व्यतिरिक्त अजून असं पण होईल की ज्यांना कॉन्फिडन्स होता की आपल्याला डेप्युटी कलेक्टर पद मिळणार आहे, ज्यांनी प्रेफरन्स दिला होता, पण कट ऑफ हाय गेल्यामुळं ते इलिजिबल नाहीत राहिले, म्हणजे त्यांचा एक प्रेफरन्स वायासुद्धा गेला आणि दुसरा प्रेफरन्स त्यामुळे त्यांना सेटसुद्धा नाही करता आला. तर असे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स, प्रॉब्लेम आणि करिअरमधलं नुकसान हे होणारच आहे. तर अशा प्रकारची ही जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एमपीएससीनी सुधारणा करावी. त्यांनी वेटिंग लिस्टसुद्धा जाहीर करावी, म्हणजे समजा कोणी पद जॉईन नसतील केले तर ते रिक्त न ठेवता लगेचच जो वेटिंगमध्ये होता त्याला चान्स मिळावा. तर एवढा तरी एमपीएससी करू शकतो. जर यूपीएससीची कॉपीज करायची असेल तर त्या रिलेटेड सुद्धा कॉपी करायलाच पाहिजे. मग यूपीएससी वेटिंग लिस्ट पण लावते त्याचबरोबर, आणि जे ऑलरेडी IFS आहेत, IAS आहेत, तर अशांना पुन्हा त्या पदासाठी ते अलाउ पण नाहीत करत. एक्झाम जर तुम्ही देताय तर तुमचा उद्देश असा असला पाहिजे की तुम्हाला हायर पोस्टवरती जायचं आहे म्हणून तुम्ही एक्झाम देताय, ना की फक्त पुन्हा एकदा पेपरमध्ये नाव येण्यासाठी किंवा कुठल्या तरी क्लासवाल्याने पुन्हा एकदा तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तर या हेतूने अजिबात तुम्ही एक्झाम दिली नाही पाहिजे. हे अगदी मोरल व्हॅल्यूज आहेत, मोरल इथिकल गोष्टी आहेत ह्या, आणि ज्या मे बी तुम्ही ॲज अ अधिकारी आहात म्हटल्यानंतर माहितीसुद्धा असतील. आणि ॲटलिस्ट आपल्या MPSCकडून ज्यांच्याकडून सिलेक्शन आपलं होतं आहे त्यांचं ब्रीदवाक्य असं आहे की स्वसुख निरभिलाषः खिद्यसे लोक हेतो, तर ते तरी आपण पाळलं पाहिजे. आणि आणखीन काही सांगायचं झालं तर आत्ता ज्यांनी त्या पद्धतीने पद मिळवलं आहे, आत्ता ज्यांनी ऑलरेडी 7 ते 8 जण जे आहेत की ज्यांनी ऑलरेडी पद मिळवलं, तर यांचा ॲक्च्युली आपण त्या रिलेटेड असं पण नाही म्हणू शकत की त्यांची डायरेक्टली चूक आहे,
कारण खेळाचे नियम हे खेळ सुरू करण्याआधी ठरवायचे असतात. खेळ सुरू झाल्यानंतर आधीमध्ये आपण नियम नाही बदलू शकत. म्हणजे जे ऑलरेडी नियम सेट आहेत किंवा ऑलरेडी MPSCचे लूप होल्स जे आहेत तर त्यांचा फायदा हा ऑलरेडी या आधी सुद्धा घेत आलेला आहे. फक्त यावर्षी तो इश्यू आपल्या समोर येतोय म्हणून आपण त्यांनाच फक्त क्रिटिसाइज करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आयोगाने त्यांच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयत्न करून लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करावी हीच एक अपेक्षा, हेच एक ओपिनियन आहे. बाकी जे आता सध्या अधिकारी झालेत तर त्यांनी त्यांच्या बाजूनी सेफ गेम खेळलेला आहे. त्यामुळं डायरेक्टली त्यांचा गेम चुकीचा आहे असं पण नाही म्हणता येणार. मात्र जसं सांगितलं ना त्या मोरल व्हॅल्यूजशी संबंधित आहे. पण आता मग ते असं सुद्धा म्हणतील की तुम्ही कोण लागून गेला, आम्हाला मोरल व्हॅल्यू शिकवणार आहे, आम्ही डेप्युटी कलेक्टर झालो आहे. तर नाही, असं नाही आहे. आहेत व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे. पण ॲटलिस्ट आपण याच्यावरती एक कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यामुळं काय होईल की याच्यावरती तुम्ही चर्चा कराल, तुम्ही कमेंट्स करून कळवाल, तुम्ही हा व्हिडिओ समजा जर शेअर केला त्याच्यामध्ये मग ते MPSC ऑफिशियल्सला तुम्ही टॅग करा आणि त्या माध्यमातून तरी आपला मेसेज हा क्लिअरली अगदी लाऊडली MPSCपर्यंत पोहोचेल, ठीक आहे. तर मला एक अशी अपेक्षा आहे फक्त या सेशनच्या माध्यमातून की तुम्ही ॲटलिस्ट हे वालं सेशन तरी तुमच्या प्रत्येक MPSCच्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण आपण एक प्रॉब्लेम बघतोय, त्याचं सोल्युशनसुद्धा इथं मांडलेलं आहे आणि ह्या प्रॉब्लेमला लवकर नाही सॉल्व्ह केलं तर जसं नुकसान ह्या वर्षी त्या 14-15 जणांचं झालं आहे त्याच पद्धतीमध्ये तुमचं पण नुकसान होऊ शकतं. कारण तुम्ही लाखो विद्यार्थी एक सगळ्यांसाठी सेम रूल असतील तर या पद्धतीमध्ये हा गेम खेळताय. तर याचा फायदा कुणी एक्सपिरियन्सवाल्याने घेऊ नये अशा वेगळ्या पद्धतीमध्ये. तर त्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. तर म्हणून मी रिक्वेस्ट करेल की हे सेशन तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, फेसबुकवरती, ट्विटरवरती वगैरे ते टॅग करा जेणेकरून आपला मेसेज हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि जाता आता मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, विजन स्टडीचं ॲप हे Google प्ले स्टोअरवरती आहे. त्या माध्यमातून भरपूर सारा अगदी मोफत तुमचा अभ्यास होणार आहे. तिथं अभ्यास साहित्य आहे, PDF नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट आहेत, हे सगळं मोफत आहे. आणि आमचे या व्यतिरिक्त काही पेड कोर्ससुद्धा आहेत. तर ज्यांना अफोर्डेबल होत असेल, फीस परवडत असेल, 3-1 हजार रुपये फी आहे, परवडत असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बाकी हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, फक्त तुम्हाला डाउनलोड तर करायचं आहे आणि आवडलं तर नक्कीच त्याला 5 स्टार रेटिंग देऊन आम्हाला सपोर्टसुद्धा करा. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.